नमस्कार मित्रांनो, व्ही टेक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो। तर आजचा खूप असा महत्त्वाचा मुद्दा होणार आहे। असा असणार आहे मित्रांनो की जे नवीन यूट्यूबर असतात त्यांचं चॅनल यूट्यूब कधी ग्रो करतं त्याच्याविषयी मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे। मित्रांनो, काही जे नवीन यूट्यूबर असतात त्यांचं जे यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब ग्रो का करत नाही त्याच्याविषयी मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे मित्रांनो। तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे। त्या अगोदर मित्रांनो, तुम्ही म्हणजे या 3 यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर नक्की सबस्क्राइब करा। कृपावंत वारकरी, आवड विठ्ठलाची आणि आवड शेतकऱ्याची, हे 3 माझे यूट्यूब चॅनल आहे। तर यांना तुम्ही नक्की सबस्क्राइब करा। या 2-2.5 वर्षाच्या अनुभवानुसार मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राइब करा। तर चला करूया व्हिडिओला सुरुवात। तर मित्रांनो, आपल्याला जेवढी यूट्यूबची गरज असते, आपण यूट्यूबवरून 4 पैसे कमवण्यासाठीच आलेलो असतो, तशीच यूट्यूबला सुद्धा आपली क्रिएटरची गरज असते। आपण जर व्यवस्थितरित्या काम करत गेलो, आपण जर व्यवस्थित यूट्यूबवरती काम केलं तर यूट्यूब पण आपल्याला नक्की सक्सेस करेल। त्याचं कारण असं आहे मित्रांनो की यूट्यूबला पण सुद्धा आपल्यामुळे फायदा होतो आणि यूट्यूबमुळे आपल्याला फायदा होतो। उदाहरणार्थ मित्रांनो, जर आपल्याला 50,000 जर पेमेंट झाली किंवा 10,000 किती पण पेमेंट होऊ द्या, त्याच्यापैकी यूट्यूब काय करत असतं, 55% आपल्याला पेमेंट देतं आणि 45% हे यूट्यूब ठेवत असतं। म्हणजे यूट्यूबचा पण याच्यामध्ये खूप फायदा आहे मित्रांनो। जसे आपण व्हिडिओ चांगले जर बनवून गेलो तसं यूट्यूबचा पण सुद्धा फायदा आहे आणि क्रिएटरचा पण फायदा आहे। मग याच्यामध्ये यूट्यूब आपल्याला सपोर्ट का नाही करत याचा आपण थोडासा विचार करायला पाहिजे। आपणच, याचा अर्थ आपणच कुठेतरी कमी पडत आहोत, आपल्यामध्येच ती क्वालिटी नाही की आपण यूट्यूबमध्ये पुढे जाऊ शकू। तर आपण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, तर सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे यूट्यूबवरती रेग्युलर काम न करणे। कसं असतं मित्रांनो, रेग्युलर जर काम आपण यूट्यूबवरती करत गेलो तर 100% यूट्यूब आपला एक ना एक व्हिडिओ 100% मित्रांनो यूट्यूब आपला एक ना एक व्हिडिओ 100% व्हायरल करणार। तुम्ही एक प्रयोग करून पहा, जवळपास लगातार काय करा, 1 महिना कंटिन्यू व्हिडिओ टाकायचे, दररोज डेलीचा एक व्हिडिओ कंटिन्यू टाकायचा। 100% मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की त्या 30 व्हिडिओपैकी तुमचा एक तर व्हिडिओ व्हायरल होणार। उदाहरणार्थ मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की जर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर कुठेतरी एका जागेवर कामाला असाल आणि तुम्ही जर महिनाभर रेग्युलर जर काम केले, तर रेग्युलर काम केल्याच्या नंतर महिन्याची पेमेंट तुम्हाला पूर्णच्या पूर्ण हजेरी मिळेल, महिन्याची पूर्ण। जर तुम्ही एका महिन्यामध्ये जर जवळपास 4 ते 5 दिवस कामाला गेले आणि जवळपास 20-25 दिवस जर तुम्ही कामालाच नाही गेले, तर तो माणूस जो आहे तुम्हाला कामावून सुद्धा काढून टाकेल आणि तुम्हाला पैसे पण कमी देईल। म्हणजे आपण जेवढं काम केलं तेवढेच पैसे देणार, बरोबर आहे का नाही? तसंच आहे मित्रांनो यूट्यूबचं सुद्धा। यूट्यूब जर आपण रेग्युलर यूट्यूबवरती काम केलं तर नक्की यूट्यूब आपल्या व्हिडिओला ग्रो करणार आहे। तुम्ही विचार करा मित्रांनो, जर कसं असतं यूट्यूबला सुद्धा काय वाटतं, जर आपण रेग्युलर डेलीचे जर एक फिक्स टायमिंग जर ठेवून जर रेग्युलर व्हिडिओ डेलीचे अपलोड केले तर यूट्यूबला सुद्धा काय वाटतं की हा जो व्यक्ती आहे हा रेग्युलर काम करत आहे, जवळपास 1 महिना झाले याचे व्हिडिओ रेग्युलर येत आहेत, आणि म्हणजे यूट्यूबला सुद्धा वाटतं की या व्यक्तीला सुद्धा आपल्या प्लॅटफॉर्मची गरज आहे, यूट्यूबची गरज आहे। मग यूट्यूब काय करतं, ऑटोमॅटिक आपले व्हिडिओ बूस्ट करायला सुरुवात करतं। यूट्यूब अगोदर काय करतं, यूट्यूब एक आपली क्रिएटरची काय करतं, परीक्षा घेतं। परीक्षा म्हणजे कशी की हा व्यक्ती बुवा यूट्यूबवरती किती वेळ टिकून राहू शकतो। सुरुवातीला यूट्यूबचा एकच नियम असतो की यूट्यूब सुरुवातीला व्ह्यूज देत नाही मित्रांनो। आणि मित्रांनो काय होतं, यूट्यूबने आपल्याला सुरुवातीला आपल्या व्हिडिओला व्ह्यूज न दिल्यामुळे आपण काय होतो, निराश होतो, आणि निराश झाल्यामुळे आपण व्हिडिओ टाकणं बंद करतो। मग नंतर यूट्यूबला ऑटोमॅटिक समजते की हा व्यक्ती जो आहे यूट्यूबवर जास्त वेळ टिकू शकत नाही। तो काय करतो, एक आपली कॅपॅसिटी चेक करतो की हा व्यक्ती यूट्यूबवरती किती वेळ टिकून राहू शकतो। एकदा जर तो व्यक्ती टिकला मित्रांनो समोर, तर तो व्यक्ती मग नंतर कधीही रिटर्न येऊ शकत नाही। म्हणजे हाच जो काळ असतो मित्रांनो, तो टिकून राहायचा असतो। पण इथेच काय करतात, सर्व यूट्यूबर काय करतात, हार मानतात। तर या टायमाला आपल्याला हार मानायची नाही। जो या टायमाला हार मानतो मित्रांनो, तो यूट्यूबवरती कधीच सक्सेस होत नाही। त्याच्या फक्त मित्रांनो तुम्ही रेग्युलर मेहनत करत राहा, व्यवस्थित थंबनेल लावा, व्यवस्थित टायटल द्या, व्यवस्थित डिस्क्रिप्शन भरा, व्यवस्थित टॅग लावा, आणि आज जसा कॉन्टेंट बनवलेला आहे आपण त्याच्यापेक्षा उद्या कसा आपल्याला त्याच्यापेक्षा चांगला कॉन्टेंट बनवता येईल, व्हिडिओ आपल्याला आजच्या व्हिडिओपेक्षा आपल्याला उद्या कसा चांगला व्हिडिओ टाकता येईल याच्यावर आपण काय करायचं आहे, फोकस करायचा आहे। म्हणजे व्हिडिओमध्ये आपल्या सुधारणा करत राहायचं आपल्याला। 100% मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, तुमचा एक ना एक व्हिडिओ व्हायरल होणार म्हणजे होणार। फक्त आपल्याला एकच गोष्ट करायची आहे की रेग्युलर यूट्यूबवरती काम करायचं आहे। आणि यूट्यूबवर आणखीन एक गोष्ट सांगायची, मेन मुद्दा म्हणजे यूट्यूबर मित्रांनो जे मोठे मोठे क्रिएटर असतात ते आपल्याला सांगत असतात की यूट्यूबवरती तुम्ही ही ट्रिक वापरा, तुमचे लाखामध्ये व्ह्यूज येतील, ती ट्रिक वापरा, तुमचे एका रात्रीमध्ये तुमचे मिलियनमध्ये व्हिडिओ जातील किंवा तुमचं चॅनल मॉनिटाईज होईल। तर मित्रांनो तुम्हाला मी आता सांगतो, परत एकदा सांगतो, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हा पॉईंट सांगत असतो की यूट्यूबवरती अशी कोणतीही ट्रिक नसते मित्रांनो जेणेकरून आपलं चॅनल मॉनिटाईज होईल किंवा जेणेकरून आपल्या व्हिडिओवरती एवढ्या व्ह्यूज येतील। फक्त आपली मेहनत आणि मेहनतच यूट्यूबवरती कामी येत असते, बाकी तुमची कोणतीही ट्रिक वगैरे कामी येत नाही।
ट्रिक वगैरे ह्या ज्या गोष्टी असतात मित्रांनो, ह्या फक्त शॉर्टकट असतात. शॉर्टकट मार्गाने कधीही जायचं नाही आपल्याला मेहनत ही रेग्युलर करत राहायची आहे. तुम्हाला एक मुद्दा मित्रांनो, खूप सारे क्रिएटर म्हणतात की ही सेटिंग केल्याने तुम्हाला तुमचं चॅनल मोनेटाईज, अशा कोणत्याही सेटिंग नसतात. फक्त यूट्यूबवरती बेसिक सेटिंग असतात. त्या बेसिक सेटिंग म्हणजे काय की क्रोममध्ये जेव्हा आपण चॅनल कस्टमाइज करतो तेव्हा कस्टमाइज करताना त्या जे सेटिंग असतात त्या तेवढ्याच इम्पॉर्टंट सेटिंग असतात. त्याच्यानंतर कोणती यूट्यूबवरती अशी सेटिंग नसते की जेणेकरून आपला व्हिडिओ व्हायरल होईल. फक्त त्या क्रोमच्या सेटिंग असतात. त्याचा पण मी एक स्पेशल व्हिडिओ टाकणार आहे मित्रांनो. आता आणखीन एकदा सांगतो की फक्त यूट्यूबवरती मेहनत आणि मेहनत तुम्ही करत राहा, तुम्हाला 100% यश मिळेल. जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा. हे आपलं मराठीमधून यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो. याच्यावरती आपण मराठीमधून माहिती सांगत असतो. आणि मित्रांनो तुमचा कोणताही प्रश्न असू द्या, नक्की एक कमेंट करा. मी तुम्हाला त्याच्यावरती 100% उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.